अगोदर आपण डिस्काउंट बद्दल बघूया. काय डिस्काउंट? पहिल्यांदा त्याचं मार्क प्राइस म्हणजे काय? मार्क प्राइस, the price on that tag is the mark price. एखादा टॅग लावलेला असतो तिथे एखादी असं पट्टीच्या स्वरूपात लावलेला असते, असे चिठ्ठ्या वगैरे, त्याला टॅग म्हणतो आपण. जी काही प्राइस त्या टॅग वर लिहिली जाते त्याला काय म्हणायचं? मार्क्ड प्राइस. आता डिस्काउंट म्हणजे काय? डिस्काउंट selling the object, selling the object, the actual amount by which he reduces the marked price. The marked price is called the discount. Is called the discount. Selling price is equal to marked price minus discount. लक्ष द्या काय येईल. मी सांगतो मुलांना, थोडं समजून सांगतो. मुद्दाम अगोदर लिहून टाकलं मी, इंग्रजी शब्दाची सवय पडावी. मार्क प्राइस म्हणजे काय तुम्हाला कळालं? जी काही त्या पुस्तकावर छापलेली असते किंवा एखाद्या वस्तूवर छापलेली असते. डिस्काउंट म्हणजे काय? सेलिंग द ऑब्जेक्ट. जेव्हा आपण एखादी वस्तू विकतो, द ऍक्च्युअल अमाउंट बाय व्हिच ही रिड्यूस द मार्क प्राइस इज कॉल्ड अ डिस्काउंट. तो दुकानदार काय करतो? तुमची 100 रुपयाची वस्तू असेल तर तुम्ही त्याला काही म्हणता, काहीतरी पैसे कमी करा. साधारण भाषेत असं म्हणतात लोक. जे थोडे शिकलेले ते म्हणतात डिस्काउंट द्या. हा, तर मग ते काय करते? 100 रुपयाच्या भागात तुम्हाला 4 रुपये कमी करतो. म्हणजे तुम्हाला 4 रुपये काय झालं? डिस्काउंट झालं. तर सेलिंग प्राइस किती रुपये झाली? 96 रुपये झाली. आणि त्या वस्तूवर किंमत किती रुपये होती? 100 रुपये होती. म्हणजे सेलिंग प्राइस जी काही मार्क प्राइस आहे मायनस डिस्काउंट. ठीक आहे. आता माझा क्वेश्चन असा आहे तुम्हाला, डिस्काउंट आणि डिस्काउंट हे डायरेक्ट व्हेरिएशन येतं का इनवर्स व्हेरिएशन येतं? सांगा. डिस्काउंट हे डायरेक्ट व्हेरिएशन येतं का इनवर्स व्हेरिएशन येतं? सांगा. कुणी सांगू शकतं का? डिस्काउंट जे आपल्याला भेटतं, मी म्हणलं तुम्हाला 4% डिस्काउंट आहे, तर हे इनवर्स व्हेरिएशन आहे का डायरेक्ट व्हेरिएशन? चला मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला, लक्षात येईल. 2 मिनिट सांगतो, प्रत्येक जणांना कन्फ्युजन आहे. 100 रुपयाची वस्तू असेल तर 4 रुपये डिस्काउंट आहे. 200 रुपयाची वस्तू असेल 8 रुपये डिस्काउंट होईल. 300 रुपयाची वस्तू असेल तर 12. तर ह्या बी किमती वाढायला तर ह्या बी किमती वाढायला, दोन्ही किमती वाढायला. दोन्ही किमती ज्या वेळेस वाढतात त्यावेळेस कोणतं व्हेरिएशन असतं?
डायरेक्ट व्हेरिएशन असतं. कोणतं व्हेरिएशन असतं मुलांनो? डायरेक्ट व्हेरिएशन. ओके पृथ्वीराज, कळालं का डायरेक्ट व्हेरिएशन आहे? तर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आपल्याला डिव्हिजन घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? डिव्हिजन. तर एक फॉर्म्युला आता तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, तो तुम्हाला कामाला येणार आहे. तर बघा, वस्तूची किंमत असते त्याला काय म्हणतात आपण? मार्क्ड प्राइस. डिस्काउंट कशावर डिपेंड असतं? मार्क्ड प्राइस वर. पण दोघांमध्ये कोणतं व्हेरिएशन असतं? डायरेक्ट. मार्क्ड प्राइस जर खाली लिहिलं असेल तर डिस्काउंट वर लिहायचं. मार्क्ड प्राइस पुढे लिहिलं खाली, डिस्काउंट पुढे लिहिलं वर. हे डिव्हिजनच्या स्वरूपात लिहिलं. डिव्हिजनच्या स्वरूपात का लिहिलं? कारण दोघांमध्ये कोणतं व्हेरिएशन असतं? डायरेक्ट व्हेरिएशन असतं. आता पुढे लक्ष द्या इकडं. समजा गृहीत धरू मार्क्ड प्राइस 100 रुपये आहे. किती रुपये गृहीत धरायची? मार्क्ड प्राइस नेहमी 100 रुपये गृहीत धरायची. ठीक आहे. आणि जे डिस्काउंट आहे ते डिस्काउंट x गृहीत धरू. काय गृहीत धरू? x. डिस्काउंट विल बी x. लक्षात आलं का? मार्क्ड प्राइस खाली लिहिलं, डिस्काउंट वर लिहिलं, कारण दोघांमध्ये डिव्हिजन आहे. मार्क्ड प्राइस किती रुपये? 100 रुपये. तर डिस्काउंट काय आहे? x. आलं का तुमच्या सर्वांच्या लक्षात? सांगा मला. अरे सुदर्शन, क्लास मध्ये आहेस का तू? दररोज वेगवेगळे मोबाईल बदलायला तू आहेस का? ठीक आहे. हे मार्क्ड प्राइस वर लिहिलं डिस्काउंट. मार्क्ड प्राइस किती रुपये कडे धरायची नेहमी? 100 रुपये. डिस्काउंट x. मग आपल्याला जर डिस्काउंट काढायचं असेल, डिस्काउंट हे भागाकार तिकडे गेले असते काय होईल? पुन्हा करा. इकडे मार्क्ड प्राइस हे भागाकार तिकडे गेले असते, पुन्हा करायचं. x डिवाइडेड बाय 100. या फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला लिहिल्यानंतर मी काही प्रश्न घेतो, तुमच्या लक्षात येईल काय. पूर्ण YouTube वरचे मागचे व्हिडिओ बघून घे बेटा. ओके, चला एक क्वेश्चन घेतो मी. राजकुमार 10 मिनिटं मोबाईल संपायचं. क्वेश्चन the marked price of a book is rupees 360. The shopkeeper sold it for rupees 306.
how much percent discount did the shopkeeper give? Shopkeeper question mark. तर मुलांनो काय काय दिले बघा क्वेश्चन काय आहे द मार्क प्राइस किती आहे 360 रुपये आणि शॉपकीपर किती रुपयाला विकलं त्याला 306 रुपयाला विकलं तर त्याला किती पर्सेंट डिस्काउंट भेटलं तर ऍक्च्युअल डिस्काउंट किती भेटला असं कसं काढतो आपण जी काही मार्क्ड प्राइस आहे मार्क प्राइस मधून कोणाला मायनस करायचं सेलिंग प्राइस अगोदर आपण लिहूया मार्क्ड प्राइस त्या पुस्तकावर किंमत किती होती 360 रुपये बरोबर आहे त्याच्यावर मार्क प्राइस किती होती 360 रुपये आणि शॉपकीपरने कितीला विकलं ते 306 रुपयाला जे विकतं त्यापेक्षा त्याला सेलिंग प्राइस किती होती रुपीज 306 मग आपल्याला काय काढायचंय मुलांनो डिस्काउंट काढायचं काय काढायचंय डिस्काउंट is equal to marked price minus selling price marked price है 360 रुपये 360 डिस्काउंट किती रुपये भेटला आपल्याला 54 रुपीस ओके एमएस लॅब म्हणजे पूर्ण ह्याच्यात लिहिलं म्हणजे मला सांगा 54 आता हे जे 54 रुपये डिस्काउंट भेटले आपल्याला 54 रुपीस डिस्काउंट भेटले किती रुपये डिस्काउंट भेटले आपल्याला 360 रुपीस वर कशावर भेटलेले 360 रुपीस वर तितकं डिस्काउंट भेटले तर बघा आपल्याला पुस्तकाची एकूण किंमत किती होती 360 रुपये एकूण किंमत किती 360 रुपये याच्यावर डिस्काउंट किती रुपये आलं 54 रुपये किती आलं 54 रुपये मग त्यांना आपल्याला विचारलं किती पर्सेंट विचारलंय 100 रुपयावर किती ते यस ग्रेड करायचं काय ग्रेड करायचं यस मग उत्तर लिहिताना द्यायचं लेट x% डिस्काउंट लक्ष द्या 360 रुपयावर किती डिस्काउंट भेटलं 54 रुपये 360 वर 54 रुपये तर 100 वर किती x लिहिला आपण आता याला सॉल्व करायचं आहे आपल्याला हे 100 इकडे तिकडे 100 मल्टिप्लाय मध्ये घेऊन आपण x ची व्हॅल्यू भेटून जाईल आपल्याला x = 54 360 गुणिले हे भागाकारात 100 करायचं गुणाकार करायचं हा 0 असेल ठीक आहे तर या दोघांना कशाला भाग जाईल बघावं लागेल 54 आणि sin 54 6 6 36 म्हणजे x = 9/6 into 10 3 2 6 3 3 2 2 2 5 3 5 15
एक्स बरोबर किती आलं मुलांना 15 आलं. मग आपल्याला डिस्काउंट किती भेटलं पर्सेंटेज मध्ये, इथे लिहिणार आपण डिस्काउंट x%, x ची व्हॅल्यू किती आहे 15%. चला मला वाटतं हे तुम्हाला कळालेलं असेल. ओके, रिपीट करू पृथ्वीराज. YouTube वर असताना रिपीट बघून घ्या ना मुलांना, काही अडचण आहे का सांगा. मी रिपीट केलं असतं, पण जर आपल्याकडे काय नसली असती, रेकॉर्डिंग नसली असती तर आपण रिपीट केलं असतं. पण मला वाटतं सगळ्या रिपीटची आपल्याला गरज नाही. पृथ्वीराज चालेल का बेटा? YouTube वर रिपीट बघून घ्या, कारण आता आपण रिपीट केलं आपल्याला दुसरं बोलून घेता येणार. असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला सहज घेऊन टाकेल. दोन तीन उदाहरणं घेतले की सवय पडेल तुम्हाला काय काय नाही याच्यामध्ये. चला हे लिहिणं झालं का सांगा मला फक्त एकदा. अरे अमोल कळालं का? खूप दिवसानं जॉईन झालास आज. ओके बेटा. अरे सुदर्शन मधात कसा गायब होतो रे तू? मधात गायब होत जाऊ नका. आणि सुदर्शन तू जाधव सरच्या इथे जाऊन बघत जाय, तिथं ब्रॉडबँड आहे, तिथं हाय स्पीड असते, तुझं नेट कट होत नाही. बोर्डावर चले घ्या लिहून.